जय सद्गुरू. श्री उपासनी साई वाक्सुधा भाग पहिला, अध्याय क्रमांक 27. शके 1845 मिती पौष शुद्ध 3 बुधवार, तारीख 9 महिना जानेवारी सन 1924. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री सच्चिदानंद सद्गुरुवे नमः. अथ 27 अध्याय प्रारंभ. सहस्त्र भोजन. कोणी भक्ताने सहस्त्र ब्राह्मण भोजन आपणास आपल्या चरणाजवळ घालावायचे आहे अशी इच्छा दर्शल्यावरून महाराज म्हणाले. पूर्वीचे हजारो ब्राह्मण तपश्चर्या करून राहत असत. कोणत्याही विषय उपभोगापासून अलिप्त राहून केवळ परमेश्वरासाठी आपला जीव तापून जीवाच्या ठिकाणी जगापैकी आलेले दोष जाळून टाकले व जसे असेल तसे या स्थिती प्राप्त होईपर्यंत बऱ्या वाईट वासना जाळून टाकणे याचे नाव तपश्चर्या. अशा रीतीने तपश्चर्या करणारे हजारो ब्राह्मण पूर्वी असत. अशा ब्राह्मणांना शेकडो दिवसापासून इतरांप्रमाणे षोडश अन्न व पंचपक्वान्ने खाण्याचा फारसा प्रसंग येत नसे. तपस्वी ब्राह्मण कंदमुळे, फळे इत्यादी निराहाराचे फळ देणारे असेच सात्विक पदार्थ खाऊन राहत असत. अशा ब्राह्मणांना पंचपक्वान्नाचे भोजन दिले म्हणजे त्यांचे निराहाराचे व तपश्चर्याचे पुण्य आयतेच जेव घालणाऱ्यांना मिळून जवळचे असलेले पाप दोष नाहीसे होत असतात. याच उद्देशाने पूर्वीचे मोठमोठे राजलोक किंवा मोठे धंदेवाले श्रीमंत लोक आपापले राज्यकारभार व धंदे करून शेकडो प्रकारे द्रव्य संपादन करीत असताना व संचार प्रपंच करताना अनेक प्रकारे घडत असलेल्या पुष्कळ प्रकारच्या दोषांचा दुःखकारक परिणाम आपल्यावर होऊ नये म्हणून दोष निवारणार्थ अशा तपस्वी हजारो ब्राह्मणांना षडश पंचपक्वान्नाचे भोजन घालून त्या तपस्व्यांजवळचे असलेले पुण्य आयतेच संपादन करीत होते. ते ब्राह्मण लोक निराहारी असावायचे व त्यांच्या उलट भोजन ही जी बाजू त्यांना द्यावायची म्हणजे निराहाराच्या जागेवर भोजन गेले व भोजन घालणारा जो आहे त्याच्याकडे निराहार तपस्वेचे पुण्य येते. त्या पुण्यावर अनेक संकटे दूर करून घेऊन आपले हेतू पूर्ण करून घेत होते. असे तपस्वी ब्राह्मणांचे पुण्य दुसरीकडे गेले म्हणून पूर्वी बनलेले जे तपस्वी योगी सत्पुरुष असतात त्यांचे काही कमी होत नाही. उलट कोणाचे पाप त्यांच्याकडून जाऊन ते बोलून चालून तपस्वी असल्याकारणाने ते तर जळून जाते, परंतु त्यांच्याकडून पाप आले ते पाप होऊन त्यांचे कल्याण झाल्याबद्दल या तपस्व्यांजवळ अधिकच पुण्य वाढत होते, म्हणून त्यांचे कोणत्याही प्रकारे नुकसान होत नसे. थंडीच्या दिवसात अग्नीजवळ काही जण शेकत बसले असताना तरी शेकणाऱ्या लोकांची थंडी अग्नीत जाऊन तो अग्नी काही विझून जातो असे होत नाही, जसाचा तसाच राहतो. उलट शेतकऱ्याकडून शेकण्याच्या आशेने इंधन टाकले गेले म्हणजे अग्नी असतो त्याहीपेक्षा अधिकच प्रज्वलित होतो. तसेच तपस्वी योगी सत्पुरुष यांचे पुण्य कोणत्याही प्रकारे कमी न होता अधिकच वाढत असते, म्हणून त्यांचा संबंध जोडून घेणाऱ्यांचा महिमा फार मोठा सांगितला आहे. म्हणून पूर्वीपासून सहस्त्र ब्राह्मण भोजन घालण्याची वहिवाट आहे. पण आता तसे ब्राह्मण कुठे आहेत? आता ज्या ब्राह्मणांना तुम्ही जेव घालाल तो जेवण घेईल व त्याच्याजवळ जे काही पाप असेल ते जेव घालणाऱ्याकडे येईल. उपवासी मनुष्याला जेव घातले म्हणजे त्या उपवासाची मनुष्याचे निराहाराचे पुण्य त्या जेव घालणाऱ्याकडे येते. हा असा नियम आहे. पूर्वीच्या तपस्वी ब्राह्मणांना भोजन मिळतही नव्हते व ते त्याची अपेक्षाही ठेवत नव्हते. अशा हजार ब्राह्मणांना जेव घातले म्हणजे त्या हजार जणांचे उपवासाचे म्हणजे निराहाराचे पुण्य जेव घालणाऱ्याला उपवास करीत नसतानाही त्याच्याकडे येते. हा आहे सिद्धांत. म्हणून सहस्त्र भोजनाचे महत्त्व सांगितलेले आहे. आता तसे ब्राह्मण मिळत नसतील म्हणून सहस्त्र भोजन तुम्ही घालू नये असे नाही. कोणीही उपेक्षित गोरगरीब अथवा अनाथ कोणत्याही स्थितीतील, मग ते ब्राह्मण असोत किंवा कोणत्याही जातीचे असोत, परंतु सर्व परमेश्वरच आहेत अशा बुद्धीने व कोणत्याही प्रकारे फळाची आशा न धरता केवळ ईश्वर प्रित्यर्थ कोणाही हजारांना जेव घातले म्हणजे सहस्त्र भोजनाचे पुण्य पदरी येते. एक गरीब बाईला सहस्त्र ब्राह्मण भोजन घालण्याची इच्छा होती, परंतु सामर्थ्य नसल्यामुळे महासाधू नाथ महाराजांना प्रार्थना करू लागली की मी गरीब आहे, माझी ही सहस्त्र ब्राह्मण भोजनाची इच्छा कशी पूर्ण व्हावी. असे विचारल्यावर तिची खरी भक्ती पाहून नाथ महाराजांनी तिला सांगितले, घाबरू नकोस. तुझी जर खरी भक्ती आहे तर तुझ्या शक्तीप्रमाणे भाजी भाकर करून मला एकट्याला खाऊ घाल म्हणजे हजार ब्राह्मणांचे भोजनाचे फळ तुला नक्की मिळेल, परंतु सर्व देवतांना तृप्त केल्याचे पुण्य तुझ्या पदरी येईल. सत्पुरुषाच्या पोटात सर्व स्थिरचर जगाचे जग व जगाच्या बाहेरचे असते, म्हणून सर्व जगाला भोजन दिल्याचे पुण्य मिळते. नाथ महाराजांच्या आज्ञेप्रमाणे त्या बाईने तसे करून सहस्त्र ब्राह्मण भोजनाचे फळ मिळवले. अशा त्या बाईप्रमाणे कोणत्याही
भक्ताने कोणाही सत्पुरुषास खऱ्या अंतःकरणपूर्वक खऱ्या भक्तीने जर खाऊ घातले तर त्यालाही सहस्त्र भोजनाचे फळ मिळते. हा सहस्त्र भोजनाचा एक प्रकार झाला. दुसरा, कोणाही गरिबाला सहस्त्र भोजनाचे फळ मिळवायचे असल्यास कोणीही श्रीमान गृहस्थ खरे सहस्त्र भोजन घालीत असताना त्यासाठी जो मोठा स्वयंपाक केला जातो त्यावेळेस कोणीही गरिबाने आपल्या शक्तीप्रमाणे जे अनुकूल असेल तितकी काही धान्य वगैरे स्वयंपाकाचे सामान त्या सुरू होत असलेल्या स्वयंपाकात सामील करून द्यावे व आपल्याकडून आपल्या जातीधर्माला अनुसरून शक्य तितकी त्या स्वयंपाकात किंवा कोणत्याही कामात शारीरिक मेहनत करू लागावी, म्हणजे त्या मोठमोठ्या सहस्त्र भोजनाबरोबर या गरिबालाही सहस्त्र भोजनाचे फळ मिळते. आता गोरगरिबांचा तिसरा प्रकार. आता गरिबांसाठी सहस्त्र भोजनाचा तिसरा प्रकार. आत्ता सांगितल्याप्रमाणे मोठे सहस्त्र भोजन होत असल्यास कोणीही गरिबाने घरोघर भिक्षा मागून यथाशक्ती जी कोणी कोरडी भिक्षा घालील ती शक्तीप्रमाणे जमवून मोठ्या होत असलेल्या सहस्त्र भोजनाच्या स्वयंपाकात सामील करून द्यावी व आपल्या जाती धर्माप्रमाणे तेथे शारीरिक मेहनती करू द्यावी. हाही श्रेष्ठ प्रकार आहे. यात गरिबाला तर सहस्त्र भोजनाचे फळ मिळतेच, परंतु त्याला जितके भिक्षा घालणारे झाले असतील तितक्यांनाही सहस्त्र भोजनाचे फळ पदरी पडते. गरिबासाठी चौथा प्रकार असा आहे की ज्यांच्याने कोणत्याही प्रकारे धान्य वगैरे स्वयंपाकात दिले जात नाही अशांनी आपल्या जाती धर्माला अनुसरून अन्न संतर्पणाचा स्वयंपाक वगैरे करण्याच्या कामात शारीरिक काळजीने मेहनत तरी करावी व जाती धर्माप्रमाणे ज्यांना स्वयंपाकाच्या कामात कामगिरी करणे शक्य नसेल त्यांनी इतर बाह्य रीतीचे शारीरिक कष्टाची जी कामे असतील, उदाहरणार्थ भोजनात बसण्याची जागा साफ करणे, स्वयंपाकाकरता लाकडे फोडून देणे, बाजारातून सामान आणून देणे, भांडी घासणे वगैरे त्यांच्याकडून होणे शक्य असेल ती कामे केली तरी त्या जातीच्या लोकांनाही अन्न संतर्पणाचे फळ मिळते. कोणी श्रीमंत सहस्त्र भोजन करील किंवा एखाद्या सत्पुरुषाला भोजन दिले जाईल तर या चार प्रकारापैकी एखादा तरी कोणालाही गरिबाला घडू शकेल. परंतु तसा प्रसंग न मिळाल्यास गरिबांसाठी पाचवा प्रकार. मुंग्यांना साखर घालण्याची वहिवाट आहे. मुंग्यांना साखर घातली म्हणजे हजारांना भोजन घेतल्यासारखे पुण्य पदरी पडते असे म्हणतात, म्हणून मुंग्यांना साखर घालण्याची वहिवाट आहे. परंतु हे सर्व प्रकार गरिबांसाठी आहे. या प्रकारांपैकी कोणीही श्रीमंत करू लागेल तर त्याला सहस्त्र भोजनाचे फळ मिळणार नाही. श्रीमंतापैकी कोणी म्हणेल की सहस्त्र भोजनाचे फळ मिळवायला ही बरी सोपी युक्ती आहे असे म्हणून जर कोणी श्रीमंत वरील प्रकारापैकी कोणत्याही प्रकाराने सहस्त्र भोजनाचे पुण्य मिळवू म्हणेल तर त्याला ते फळ मिळू शकत नाही. ज्यांना ऐपत नाही अशाच गरिबांसाठी हे प्रकार आहेत. ज्यांना अनुकूलता आहे त्यांनी आपल्या योग्यतेप्रमाणे खऱ्या रीतीने भक्तिपुरस्कर सहस्त्र भोजन वर्षातून एकदा तरी आपल्या वाडवडिलांच्या सद्गतीकरता व परमेश्वरा प्रित्यर्थ अवश्य करावे. घरी खाऊ घालण्याची अनुकूलता जरी असेल अशांनी किंवा श्रीमंतांनी किंवा कोणीही प्रतिष्ठित अधिकाऱ्यांनी ब्रह्मचर्याधिक व्रत नियम पाळून सुचिरभूत अंतःकरणाने व सुचिरभूत पवित्र वेश धारण करून स्त्री असल्या तिच्यासह स्वतः आपण हातात झोळी धारण करून स्वतःच्या व इतर कोणाच्याही घराच्या बाहेर उभे राहून ओम भगवती भिक्षां देही असे म्हणत आपल्या घरासह शेकडो घरी कोरडी भिक्षा मागावी व भिक्षा घालणाऱ्याला अधिक भिक्षा घालण्याची अनुकूलता जरी असली तरी एका मनुष्यापुरताच किंवा फार तर 4 मनुष्याला पुरेल इतकी भिक्षा एका घरी घ्यावी. 4पेक्षा अधिक भिक्षा लागली तरी घेऊ नये. अशा रीतीने सहस्त्र भोजना इतकी त्यास सामुग्री मिळाली म्हणजे त्या भिक्षेने कोणाही सत्पुरुषास किंवा उपोषितास किंवा गोरगरिबास खाऊ घातले तर त्याला सहस्त्र भोजनापेक्षाही लक्ष भोजनाचे पुण्यफळ मिळते व भिक्षा घालणाऱ्यालाही तेच फळ मिळते. त्याचप्रमाणे शक्य असेल तर कोठेही पुण्यक्षेत्री अगर पूज्य अशा देवांच्या सानिध्यात अगर तीर्थाच्या काठी अगर सत्पुरुष सद्गुरू जिथे आपण मानले अशा ठिकाणी किंवा निदान गावाच्या बाहेर अरण्यात केल्यास विशेष उत्तम. भोजना सत्पात्र स्वधर्माचरणे ब्राह्मण जितके मिळेल तितके उत्तम. नाहीतर परमेश्वर बुद्धी ठेवून कोणीही असले तरी चालेल, परंतु जातीधर्माप्रमाणे मर्यादा पाळून मध्ये अंतर ठेवून निरनिराळे जेवत बसावे. जातीधर्म न पाळता गठ्ठ्या गोंधळ करून एकाकार करून जर जेव घालणाऱ्याने जेव घातले तर त्याला सहस्त्र भोजनाचे फळ तर मिळणार नाही, परंतु आपल्या वाडवडिलांसह शेकडो जन्म नरकाचे साधन करून ठेवले असे होईल व सर्वांना नरकात खाऊ घातले असे होईल. समाजात जेवणारे जातीधर्म न पाळता किंवा आपली जात चोरून ठेवून एकाकार करून जेवतील तर ते अन्न खातात असे समजू नये. ते शेकडो जणांचे नरकाचे भक्षण करतात व आपल्या वाडवडिलांना व पोरबाळांना अधोगतीला अनेक दुःखकारक अशा
नरक यातनेत पाडण्याचे साधन करीत आहेत असे समजावे. श्रीमंतांनी आपल्या सहस्त्र भोजनाच्या प्रसंगात कोणीही गरिबाने वरील प्रकाराला अनुसरून आपल्या शक्तीप्रमाणे काही धान्य वगैरे सामान आणून दिले व ते आपल्या स्वयंपाकात सामील करून घेतले. त्या गरिबाकडून सहस्त्र भोजन घडविल्यामुळे त्या श्रीमंताला हे दुप्पट सहस्त्र भोजन केल्याचे पुण्य पदरी पडते. मात्र त्या श्रीमंतास सहस्त्र भोजनाकरता लागणारा पूर्ण खर्चाशिवाय त्या गरिबाकडून जे मिळाले ते सामील करून घेतले पाहिजे. याचे स्पष्टीकरण श्रीमंतास सहस्त्र भोजनाकरता लागणारा जो पुरा खर्च त्यातच गरिबाकडून आलेले जे धान्य किंवा इतर जे काय असेल त्याची भर घातली पाहिजे. पूर्ण खर्च त्या श्रीमंताचा स्वतःचाच असून शिवाय त्या गरिबाकडून आलेले त्यात सामील असले पाहिजे. याकरता सहस्त्र भोजन घालणाऱ्यांनी अवश्य घालावे व गोर गरिबांकडून वरील प्रकाराद्वारे घडून घ्यावे. सहस्त्र शब्दाने बरोबर 1000 पाहिजे असे नाही. 1000पेक्षा कमीत नसावेत. 1000पेक्षा किती जास्त असले तरी त्याला सहस्त्र भोजन म्हणतात. पण 2-3 हजार किंवा त्याहीपेक्षा अधिक 1000 होऊ लागले तर तितके 1000 झाले असे समजावे. कोणतेही व्रत यज्ञ यागादिक कर्मे रुद्रावर्तने पारायणे जलधारा इत्यादी अनुष्ठाने व कोणत्याही कर्माच्या सांगते प्रित्यर्थ म्हणजे पूर्ण ते प्रित्यर्थ ज्याच्या त्याच्या शक्तीप्रमाणे व ज्या त्या कर्माला अनुसरून अन्न संतर्पण हे करावेच लागते. अन्न संतर्पणाशिवाय कोणत्याही पुण्यकर्माची पूर्णता नाही. परंतु प्रसंगावश यज्ञयागादिक कर्मे होऊ शकत नसल्यास केवळ ब्राह्मण भोजनानेच इतर कोणतेही यज्ञयागादिक व्रत वगैरे पुण्यकर्मे न करताही ते पुण्य केल्याचे फळ मिळते. म्हणून अन्न संतर्पणाचे विशेष महत्त्व सांगितलेले आहे. आता साधारण ज्याला थोडीफार अनुकूलता आहे परंतु 1000 जणांना जीव घालण्याची ऐपत नाही व सहस्त्र भोजन घालण्याची जर दृढ इच्छा असेल तर याकरता एक लक्षात आले ते ऐकून ठेवा. ते असे की ज्याने प्रथम सहस्त्र भोजन घालण्याचा अंतःकरणपूर्वक दृढ निश्चय करावा त्या दृढ निश्चय प्रित्यर्थ काही ब्राह्मण साक्ष ठेवून एखाद्या मारुतीस वगैरे कोणत्याही देवाच्या चरणावर हातात पाणी घेऊन संकल्प करून सोडावे की पाणी सोडताना अनुकूलतेप्रमाणे शक्य तितके लवकर नियमितप्रमाणे थोडे ठरवून ठेवलेल्या दिवशी किंवा कोणत्याही दिवशी लोकांना जेव घालून 1000 पुरे करून देईल असे म्हणावे. जसे एखाद्या सावकाराचे 1000 रुपये देणे असते तो देणे फेडण्याच्या निश्चयाने जसे जसे पैसे हाती येतील तसे कधी जास्त कधी कमी कधी लवकर तर कधी उशिरा असे करून तो काळजीने शक्य तितके लवकर सावकाराचे देणे फेडून मोकळा होतो. एखादा कोणी हप्ते ठरवून तर दर 8 दिवसाला किंवा 15 दिवसाला किंवा महिन्याचे रुपयांचे प्रमाण नियमित ठरवून त्या वेळेला तितके रुपये देत राहून तितक्या दिवसात तो 1000 रुपये भरून मोकळा होतो. याचप्रमाणे ज्याच्या सोयीत जसे येईल त्याप्रमाणे प्रथम संकल्पाचे पाणी सोडून 1000-1500 पुरे होईपर्यंत लोकांना जेव घालण्याचा क्रम चालू ठेवला तरीही त्याला सहस्त्र भोजनाचे पुण्य मिळते. आता शास्त्रात सांगून ठेवले आहे की अन्नदान इत्यादी कोणत्याही दानावर यथाशक्ती थोड्या तरी दक्षिणा दिली पाहिजे. म्हणून यथाशक्ती भोजन दक्षिणाही देण्याची वहिवाट आहे. दक्षिणा म्हणून 1 पैसा शिवराईपासून काही देता येते किंवा त्याऐवजी धान्य वगैरे कोणतीही उपयुक्त वस्तू दक्षिणा म्हणून थोडीफार दिली तरी चालते. परंतु दक्षिणा म्हणून काहीतरी दिले पाहिजे. निदान अंतःकरणपूर्वक जितके जीव घातले असतील तितके साष्टांग नमस्कार तरी घातले पाहिजेत. 1 दिवसात तितके होणार नाही तर त्या मानाने तितके दिवस घेऊन नमस्कार पुरे केले पाहिजेत तेव्हा पूर्ण होते. हरिश्चंद्राने सर्व पृथ्वी दान देऊन दक्षिणा दिली गेली नाही म्हणून त्या दानाच्या पूर्णतेसाठी काशीस मोलमजुरी करून त्या रूपाने ती दक्षिणा त्याने दिली. तेव्हा साक्षात परमेश्वर त्याच्यापुढे येऊन उभा राहिला. इत्यादी कथा सर्वांना माहीतच आहे. चला पुरे आता लोकांना जेव घाला का सहस्त्र भोजन घाला का तुम्ही आपले स्वतःचे जन्मभर एकटेच 1000 वेळा जेवत बसा. जसे कराल तसे त्याचे फळ तुम्हाला मिळेल. केव्हाही आपणच मिळवायचे व आपणच एकट्याने खावायचे हे महापाप आहे. परमेश्वरच आपल्याला खाऊ घालतो हा निश्चय समजून आपण कोणालाही परमेश्वर समजून खाऊ घातल्यास परमेश्वर आपल्यास अधिकाधिक देत राहतो. याबद्दल भगवंतांनी म्हणणे आठवते ते याचा अर्थ शहाणाकडून समजून घ्या. तथापि थोडक्यात ऐकून ठेवा. यज्ञयागातिक कर्मे करून सर्व देवी देवतांना परमेश्वराला संतुष्ट केले म्हणजे तेही आपल्याला आपल्या इच्छेप्रमाणे हेतू पूर्ण करून संतुष्ट करतात. आता यज्ञयागातिक सत्कर्मे आपल्याकडून यथायोग्य होत नसतील तर ब्राह्मणाधिकत कोणालाही परमेश्वर समजून अन्नदान वगैरे करणे ही एक मुख्य यज्ञयागातिक कर्मापैकीच आहे. परंतु परमेश्वराच्या कृपेने आपल्याला सर्व मिळत असून कोणाच्याही प्रकारे परमेश्वर बुद्धीने कोणालाही काही न देता आपणच आपला एकटा किंवा आपल्या परिवारासह अनेक भोग्य वस्तूंचा उपभोग घेत राहील
तर तो चोर समजावा. आणि ब्राह्मणदिकांच्या द्वारे यज्ञाच्या योगे परमेश्वराला तृप्त करून नंतर आपण उरलेल्या प्रसाद म्हणून जे स्वीकार करतात ते सर्व पापापासून मुक्त होतात. त्यांना संत साधू यांच्यासारखे पुण्यपुरुष समजावे. आणि जे केवळ दुसऱ्या कोणालाही न देता आपणच आपल्याला शिजवून खातात ते पापरूपी नरकाचेच भक्षण करतात असे होऊन ते महापापी समजावे, असा या भगवंताच्या वाक्याचा अभिप्राय आहे. हा अध्याय फार महत्त्वाचा आहे. श्रद्धायुक्त मनाने जे कोणी याचा नित्यपाठ किंवा श्रवण करतील व त्याप्रमाणे शक्य तितके वागतील, त्यांच्या घरात कितीही दारिद्र्य असले तरी धनधान्याधिकांची समृद्धी येईल. शेकडो सहस्त्रभोजन घालण्याचे पुण्य त्याच्या पदरी येईल. त्यांना यज्ञयागाधिक कर्मे केल्याचे फळ मिळेल व जन्मभर निराहाराचे पुण्य मिळून अंती वैकुंठपदाला त्यांना सद्गती मिळेल. असा या अध्यायाचा निश्चयात्मक प्रभाव आहे असे समजा. ओम तत्सदिति श्री सच्चिदानंद सद्गुरु उपासनी प्रणेताया वाक्सुधाया सहस्त्रभोजन विवरण नाम सप्तविशो अध्याय समाप्त. ओम तत्सत ब्रह्मार्पणमस्तु.